माझे नाव शिवम किरण सागरवाला. मी इयत्ता 7वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव महिला आश्रम बुनियादी प्राथमिक शाळा वर्धा आहे. वोकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देणे होय, जेणेकरून आत्मनिर्भर भारत तयार होईल. या मोहिमेमुळे स्थानिक कारागीर, शेतकरी आणि लहान उद्योगांना चालनाही मिळते. स्थानिक पातळीवर उत्पादने खरेदी करून आपण त्यांचा प्रचार करून आपण अर्थव्यवस्थेला मदत करू शकतो. शेतकरी शेतीबरोबर पशुपालनही करतो, जेणेकरून त्याला आर्थिक मदत मिळावी. हा गाईचा गोठा आहे. गाईपासून मिळणारे दूध आणि त्यापासून बनणाऱ्या वस्तूपासून शेतकरी आर्थिक मदत मिळवू शकतो. उदाहरणार्थ दूध, दही, ताक, तूप अशा काही वेगवेगळ्या वस्तू निर्माण होतात. शेतीसाठी जर योग्य वेळेवर पाऊस जर आला नाही तर शेतकरी विहीर खोदून तो आपल्या शेतीला पाणी पुरवू शकतो. मोटार पंप लावून तो पाणी पुरवू शकतो. जसे की मी इथे मोटर लावलेली आहे, हे पाणी येत आहे. जसे की मी शेतकरी शेती व्यवसायाअंतर्गत विविध प्रकारचे धान्य उत्पादन करतो. शेतकरी हा स्थानिक रहिवासी असल्यामुळे तो स्थानिक बाजारपेठेत आपला माल विकण्याकरिता तो आपल्या बैलगाडीचा किंवा ट्रॅक्टरचा अशा वाहनांचा उपयोग करू शकतो. ग्रामीण भागातील लोक जास्तीत जास्त शेतीवर अवलंबून आहेत. शेतीला जास्त धोका वन्यजीवांपासून असतो. शेतीसाठी सुरक्षा म्हणून इथे एक सेन्सर लावलेले आहे. जेव्हा शेतीमध्ये वन्य प्राणी येतात तेव्हा सेन्सर आपोआप वाजतो. आता इथे एक प्राणी चाललेला आहे, तर बघा सेन्सर वाजतो. इथे एक प्राणी चाललेला आहे, आता सेन्सर वाजतो. या प्रकारे आपण शेतीची सुरक्षा करू शकतो. या सर्वांकरिता आपल्याला विजेची आवश्यकता असते. ती आपण सौर पॅनलद्वारे स्थानिक स्तरावर आपण वीज प्राप्त करू शकतो. पॅनलद्वारा आपली इथे एक बॅटरी चार्ज होते व त्या बॅटरीने सर्व लाईट्स लागतात. रात्र झाली की सर्व लाईट्स लागतात, जसे की आता लागलेले आहे. वोकल फॉर लोकलचे फायदे: स्थानिक उद्योगांना चालनाही मिळते. हस्तकला, शेती आणि लघु उद्योगासारख्या स्थानिक व्यवसायांना मोठा आधारही मिळतो. रोजगार निर्मिती होते. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारांच्या संधी निर्माण होतात. सोबतच परदेशी गुंतवणुकीला चालना ही संकल्पना स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देते, ज्यामुळे परदेशी गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होते. ही संकल्पना स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देते, ज्यामुळे परदेशी गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होते.